नमस्कार मित्रांनो. आज आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे ते पाहू. नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे, वेळ आणि कामाचं नियोजन. हो, म्हणजे टाइम अँड टास्क मॅनेजमेंट. अगदी. आपल्याकडे टाइम अँड टास्क मॅनेजमेंट अ कम्प्लीट गाईड या माहितीवर आधारित काही मुद्दे आहेत. आणि सुरुवातच करूया का त्या प्रसिद्ध वाक्याने, पीटर ड्रकर यांचं. हो, नक्कीच. तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करू शकत नाही, पण तुम्ही वेळेचा वापर कसा करता याचं व्यवस्थापन नक्कीच करू शकता. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण ते आपल्याला थेट मुद्द्यावर आणतं. वेळ व्यवस्थापन म्हणजे जास्त काम कमी वेळेत भरणं नाहीये. मग नक्की काय आहे? कारण आपण सगळेच वेळ व्यवस्थापनाबद्दल खूप ऐकतो. लिस्ट बनवा, कॅलेंडर वापरा, वगैरे वगैरे. पण तरीही अनेकदा असं वाटतं की नाही की वेळ हातातून निसटतोय आणि महत्वाचं काम बाजूलाच राहतंय. बरोबर. नेमका हाच मुद्दा आहे. आपलं लक्षणं व्यस्त दिसण्यावर जास्त असतं, प्रभावी असण्यावर कमी. अच्छा. तिसरं? तिसरं, जे कदाचित सर्वात कठीण आहे, शिस्त. शिस्त. हो, जे सोपं किंवा पटकन होणारं वाटतं ते नाही, तर जे गरजेचं आहे, आवश्यक आहे ते करणं. आणि यात तुम्ही म्हणालात तसं वेळ व्यवस्थापन आणि वेळापत्रक व्यवस्थापन यातला फरक पण महत्वाचा ठरतो, नाही का? अगदी. आपण अनेकदा दोन्हीला एकच समजतो. हो. वेळ व्यवस्थापन विचारतं, मी काय करायला हवं, प्राथमिकता काय? आणि वेळापत्रक व्यवस्थापन विचारतं, मी ते कधी करायला हवं. म्हणजे कॅलेंडर कधी वापरायचं ते वेळापत्रक झालं. हो. उदाहरणार्थ समजा टीम डेव्हलपमेंट ही माझी प्राथमिकता आहे. हे ठरवणं झालं वेळ व्यवस्थापन. ओके. आणि त्यासाठी दर आठवड्याला टीम मेंबरसोबत 1-to-1 मीटिंग कॅलेंडरमध्ये टाकणं. हे झालं वेळापत्रक व्यवस्थापन. समजलं. म्हणजे फक्त ठरवून नाही चालत, वेळ काढावा लागतो. अगदी. नाहीतर ते कागदावरच राहतं. आणि याच प्रायोरिटी ठरवताना म्हणजे खरी अडचण येते, कामांची इतकी गर्दी असते की काय महत्वाचं आणि काय तातडीचं हे कसं ठरवायचं? बरोबर. ते आयझनहॉवर मॅट्रिक्स वगैरे आपण ऐकतो, 4 क्वाड्रंट्स. हो, तातडीचं आणि महत्वाचं. महत्वाचं पण तातडीचं नाही. हो, तेच. पण खरं सांगायचं तर ते वापरायला गेल्यावर गोंधळ होतो. खास करून ते दुसरं क्वाड्रंट, महत्वाचं पण तातडीचं नाही. बरोबर. क्वाड्रंट 2. हो, त्यासाठी वेळ कसा काढायचा? कारण खरी वाढ तर तिथेच आहे म्हणतात ना. अगदी. ती दुसरी चौकट जिथे दीर्घकालीन नियोजन, नवीन कौशल्य शिकणं, नातेसंबंध जपणं, आरोग्याची काळजी अशा गोष्टी येतात, ही सर्वात महत्वाची असूनही सर्वात दुर्लक्षित राहते. का? कारण ती अर्जंट नसते म्हणून. हो, तिचा लगेच परिणाम दिसत नाही ना. आपलं साधारण 60-70% लक्ष खरं तर इथे हवं. पण आपण असतो कुठे? पहिल्या आणि तिसऱ्यात. अगदी. तातडीचं आणि महत्वाचं क्वाड्रंट 1 आणि तातडीचं पण महत्वाचं नाही क्वाड्रंट 3 यातच अडकून पडतो. इथेच मग ते स्टीफन कोव्हिंचं मोठे खडक म्हणजे बिग रॉक्स उपयोगी पडतं का? हो, ती कल्पना खूप छान आहे. म्हणजे बरणीत आधी मोठे खडक भरा, मग लसण खडे, मग वाळू. हो, पण ती फक्त एक उपमा आहे. मुद्दा काय आहे की दिवसाची किंवा आठवड्याची सुरुवातच या मोठ्या खडकांसाठी म्हणजे सर्वात महत्वाच्या कामांसाठी वेळ बाजूला काढून करायला हवी. नाहीतर काय होतं? नाहीतर ती तातडीची पण कमी महत्वाची कामं आहेत ना, अनावश्यक ईमेल्स, काही बैठका, सततचे व्यत्यय, यात आपला वेळ कधी जातो कळत नाही. आणि मग महत्वाच्या कामांना वेळच उरत नाही. बरोबर. पण हे मोठे खडक ओळखायचे कसे? पॅरेटोस तत्वाचा उल्लेख आहे आपल्या सोर्समध्ये, 80-20 नियम. हो, पॅरेटो प्रिन्सिपल. म्हणजे 80% परिणाम 20% कामांमधून मिळतात. हे ऐकायला भारी वाटतं, पण ती 20% कामं कोणती हे कसं ओळखायचं आणि त्या उरलेल्या 80% कामांना नाही कसं म्हणायचं ते खूप कठीण वाटतं. नक्कीच. इथेच तर खरी कसोटी लागते. अनेकदा आपण त्या 80% कामांमध्ये जास्त अडकतो, कारण ती सोपी वाटतात, ओळखीची असतात किंवा तात्काळ काहीतरी केल्यासारखं वाटतं. ती 20% कामं शोधायला आपल्याला आपल्या ध्येयांविषयी स्पष्टता हवी. काय परिणाम साधायचा आपल्याला? उदाहरणार्थ, समजा तुम्ही विक्री विभागात आहात, तर तुमचं 80% उत्पन्न कोणत्या 20% ग्राहकांकडून किंवा उत्पादनांकडून येते? किंवा समजा तुम्ही डेव्हलपर आहात, तर कोणते 20% बग्स 80% वापर करताना त्रास देत आहेत? हे प्रश्न विचारायला हवेत. आणि मग त्या 80% कामांचं काय? त्यांना सोडून तर नाही देऊ शकत आपण नेहमी. नाही, नेहमी नाही, पण पर्याय आहेत. ती कामं दुसऱ्या कुणाला देता येतील का? म्हणजे डेलिगेट. हां. वेळा नाही म्हणायला शिकावं लागतं. नाही म्हणायची गोष्ट निघाली म्हणून अनुपलब्ध राहा,
म्हणजे बी अनअवेलेबल असा पण एक सल्ला आहे. हे कसं शक्य आहे आजच्या जगात, जिथे सगळे सतत कनेक्टेड आहेत? हा सल्ला धाडसी वाटू शकतो, पण त्याचा अर्थ सतत गायब होणं असा नाहीये. मग त्याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करून काम करत आहात, म्हणजे डीप वर्क, तेव्हा व्यत्यय टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. म्हणजे कसं? फोकस आवर्स ठरवता येतात, म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राखीव वेळ. त्या काळात नोटिफिकेशन्स बंद करणं, ईमेल न बघणं आणि गरज असेल तर सहकाऱ्यांना सांगणं की तुम्ही महत्त्वाच्या कामात आहात. हे पटतंय, कारण प्रत्येक व्यत्ययाला प्रतिसाद देणं म्हणजे आपल्या महत्वाच्या कामांना बाजूला सारणं झालं. बरोबर. तुमच्या प्राधान्यक्रमांना नाही म्हणण्यासारखं आहे ते. याच फोकससाठी पोमोडोरो टेक्निक पण उपयोगी पडू शकतं का? ते 25 मिनिटं काम, 5 मिनिटं ब्रेक. हो, पोमोडोरो खूप लोकप्रिय आहे. ते खरंच कसं काम करतं आणि त्यात काय अडचणी येतात सहसा? पोमोडोरो टेक्निकमागचं सायकोलॉजी चांगलं आहे. ते मोठ्या कामांना लहान मॅनेजेबल भागांमध्ये तोडतं. त्यामुळे कामाला सुरुवात करणं सोपं वाटतं. आणि ते नियमित ब्रेक्समुळे थकवा कमी जाणवतो, एकाग्रता टिकून राहते, पण याला मर्यादा आहेत. जसं की? एकतर 25 मिनिटं खूप कमी वाटू शकतात, खास करून जर तुम्ही एखाद्या फ्लोमध्ये असाल. हो, असं होतं. आणि दुसरी अडचण म्हणजे व्यत्यय. जर तुमच्या कामात सतत व्यत्यय येत असतील तर 25 मिनिटं सलग लक्ष देणं कठीण होऊ शकतं. मग यावर उपाय काय? पहिली गोष्ट म्हणजे लवचिकता. 25-5चा नियम म्हणजे काही दगडावरची रेघ नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 50-10 किंवा अजून काही वेगळं प्रमाण वापरू शकता. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोमोडोरोला टाइम बॉक्सिंग सोबत जोडणं. टाइम बॉक्सिंग म्हणजे एखाद्या कामासाठी ठराविक वेळ ठरवून टाकणे, समजा 2 तास, आणि त्या 2 तासात पोमोडोरो सायकल्स वापरणे. हे ते पार्किन्सनच्या नियमावर मात करायला मदत करतं. पार्किन्सनचा नियम म्हणजे काम वेळेनुसार पसरतं. हो, काम पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ भरेपर्यंत ते विस्तारते. जर तुम्ही एखाद्या कामाला आठवडा दिला तर ते आठवडाभर चालेल, जरी ते एका दिवसात होणारं असलं तरी. बरोबर. पण जर तुम्ही ठरवलं की हे काम मी आज दुपारी 3 ते 5 याच वेळेत करणार, टाइम बॉक्सिंग, तर तेवढ्या वेळेत होण्याची शक्यता वाढते. पोमोडोरो फक्त त्या टाइम बॉक्समधली एकाग्रता टिकवायला मदत करतं. म्हणजे पोमोडोरो, टाइम बॉक्सिंग, फोकस आवर्स हे सगळं एकाच दिशेने जातंय. व्यत्यय टाळून एका वेळी एका कामावर लक्ष केंद्रित करणं. अगदी आणि म्हणूनच मल्टीटास्किंग हे एक मिथक आहे असं म्हटलंय. बरोबर? बरोबर. आपल्याला वाटतं आपण मल्टीटास्क करतोय, पण खरं तर आपण फक्त कामांमध्ये वेगाने अदलाबदल करतोय. टास्क स्विचिंग. आणि त्यात वेळ जातो. वेळ आणि ऊर्जा दोन्ही. अभ्यासांनुसार आपली कार्यक्षमता जवळपास 40% कमी होऊ शकते यामुळे. बापरे, 40%? हो, त्यामुळे एका वेळी एकच काम करणं म्हणजे मोनोटास्किंग किंवा एकाच प्रकारची कामं एकत्र करणं म्हणजे बॅचिंग हे जास्त प्रभावी आहे. बॅचिंग म्हणजे समजा दिवसातले सगळे ईमेल्स एकाच वेळी वाचून उत्तरं देणं किंवा सगळे फोन कॉल्स एका विशिष्ट वेळेत करणं, सारखी कामं एकत्र. समजलं. आणखी एक सोपं तंत्र आहे उद्याची यादी आजच. म्हणजे दिवसाच्या शेवटी उद्याची 3-5 महत्वाची कामं ठरवणं. याचा काय फायदा? याचे 2 मुख्य फायदे आहेत. एक, मानसिक शांतता. रात्री झोपताना डोक्यात कामांचे विचार घोळत नाहीत. उद्या काय करायचं हे माहीत असल्यामुळे झोप चांगली लागते. हे महत्वाचं आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे सकाळची सुरुवात गोंधळात होत नाही. उठल्याबरोबर माहीत असतं की आज काय महत्वाचं आहे. तुम्ही रिॲक्टिव्ह मोड ऐवजी प्रोॲक्टिव्ह मोडमध्ये दिवसाची सुरुवात करता. हे त्या तुमचा वेळ आधी म्हणजे युअर टाइम फर्स्ट तत्वाशी जुळतंय. दिवसाची सुरुवात ईमेल किंवा चॅट तपासण्याऐवजी महत्वाच्या कामांनी करा. अगदी. इतरांच्या अजेंड्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या अजेंड्यावर काम करा. पण हे सगळं असून सुद्धा बैठका, मीटिंग्समध्ये खूप वेळ वाया जातो असं वाटतं. या WOT म्हणजे वेस्ट ऑफ टाइम मीटिंग्स कशा टाळायच्या? हा मोठा प्रश्न आहे अनेकांसाठी. बैठका गरजेच्या आहेत, पण त्या प्रभावी हव्यात. कशा? त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. बैठकीचा स्पष्ट उद्देश आणि अजेंडा हवा. फक्त गरजेच्या लोकांनाच बोलवावं, वेळेचं बंधन पाळावं आणि सर्वात महत्वाचं निर्णय आणि ॲक्शन आयटम्स नोंदवून घ्यावेत. पण समजा आपल्याला निमंत्रण आलं आणि उद्देश स्पष्ट नाहीये. तर नम्रपणे नकार देण्याचं किंवा अधिक माहिती मागण्याचं धाडस दाखवावं. विचारा की माझा सहभाग इथे नेमका कशासाठी आवश्यक आहे? ही बैठक माझ्या 20% महत्वाच्या कामांमध्ये बसते का? हे जमलं पाहिजे. अच्छा, अजून एक मुद्दा म्हणजे आपण वेळेचा अंदाज लावण्यात चुकतो. 2 तासाचं काम 4 तास घेतं.
हो, हे तर नेहमीच होतं. ब्रुक्सचा नियम पण याचबद्दल काहीतरी सांगतो ना? हो, ब्रुक्सचा नियम म्हणतो की उशीर झालेल्या सॉफ्टवेअर प्रोजेक्टमध्ये अधिक माणसं जोडल्यास तो आणखी उशीर होतो. असं का? माणसं वाढवली तर काम लवकर व्हायला हवं ना? नाही, कारण नवीन लोकांना कामात आणायला, माहिती द्यायला, समन्वय साधायला अतिरिक्त वेळ लागतो. कम्युनिकेशन ओव्हरहेड वाढतो. त्यामुळे एकूण गती कमी होते. अच्छा. याचा धडा हा आहे की कामाचा कालावधी ठरवताना फक्त कामाचा आवाका नाही, तर संवाद, समन्वय आणि अनपेक्षित अडथळे यांचाही विचार करायला हवा. आणि आपण लावलेला अंदाज आणि लागलेला वेळ याचा हिशोब ठेवायला हवा. अगदी, म्हणजे ड्युरेशन एस्टिमेट्स आणि ॲक्च्युअल टाइम ट्रॅक करायला हवा. याने पुढचे अंदाज जास्त अचूक होतात. याच संदर्भात वेळेचा मागोवा घेण्याबद्दल टाइम ट्रॅकिंग पण सांगितलंय. हे थोडा कंटाळवाणं नाही का? रोज काय केलं हे लिहायचं? सुरुवातीला वाटू शकतं, पण त्याचा फायदा खूप आहे. कारण आपल्याला वाटत असतं की आपला वेळ कुठे जातोय, पण डेटा काहीतरी वेगळंच सांगतो. म्हणजे रेस्क्यू टाईम, क्लॉकिफाय, टॉगल सारखी ॲप्स वापरली तर कळतं की आपण खरंच किती वेळ महत्त्वाच्या कामांवर घालवला आणि किती वेळ अनावश्यक बैठका, सोशल मीडिया किंवा इतर व्यत्ययांमध्ये गेला. आणि ही माहिती मिळाल्यावर मग आपण सुधारणा करू शकतो. आपले टाईम लीक्स कुठे आहेत, म्हणजे वेळ कुठे वाया जातोय हे कळतं. मग आपण ती कामं कमी करू शकतो, डेलिगेट करू शकतो किंवा ऑटोमेट करू शकतो. म्हणजे थोडक्यात वेळ व्यवस्थापन हे फक्त तंत्रांबद्दल नाही, तर आपल्या सवयी, आपली मानसिकता आणि आपण किती जागरूक आहोत याबद्दल आहे. अगदी. आणि यात संघटित राहणं पण मदत करतं. गेट ऑर्गनाइज्ड. कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या कम्प्युटरवर असलेला पसारा फक्त जागा नाही व्यापत, तो तुमची मानसिक ऊर्जा पण खातो. फाईल्स शोधण्यात, माहिती आठवण्यात वेळ वाया जातो. म्हणजे कामाची यादी अपडेटेड ठेवणं, फायली व्यवस्थित ठेवणं. हो, याने कामात सुसूत्रता येते आणि डोकं शांत राहतं. तर आजच्या चर्चेतून आपण वेळ आणि कामाच्या व्यवस्थापनाचे बरेच पैलू पाहिले. नुसती तंत्र नाही, तर त्यामागची विचारसारणी पण समजून घेतली. हो, स्पष्टता, नियंत्रण आणि शिस्त यांचं महत्त्व पाहिलं. प्राथमिकता ठरवण्यासाठी आयझेनहावर मॅट्रिक्स आणि बिग रॉक्स कसे वापरायचे ते पाहिलं. 80-20 नियम वापरून महत्त्वाच्या कामांवर कसं लक्ष द्यायचं. पोमोडोरो, टाइम बॉक्सिंग, फोकस आवर्सनी एकाग्रता कशी वाढवायची हे बघितलं. WYT बैठका आणि मल्टीटास्किंगचे धोके पण समजून घेतले. आणि वेळेचा मागोवा घेण्याचं महत्त्व पाहिलं. आणि हे सगळं करताना हे लक्षात ठेवायला हवं की कोणतंही एकच तंत्र सगळ्यांसाठी काम करेल असं नाही. प्रत्येकाला स्वतःसाठी काय योग्य आहे हे प्रयोग करून शोधावं लागेल. बरोबर. आणि कोणतंही तंत्र वापरलं तरी पार्किन्सनचा नियम, ब्रुक्सचा नियम आपल्या आठवण करून देतात की नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात फरक असू शकतो. त्यामुळे लवचिक राहणं पण महत्त्वाचं आहे. या चर्चेनंतर विचार करायला लावणारा प्रश्न कदाचित हा असेल की माझ्या वेळेचे सर्वात मोठे 3 टाइम लीक्स कोणते आहेत आणि ते कमी करण्यासाठी कोणतं एक पाऊल मी उद्या उचलू शकेन. किंवा कोणता एक नवीन तंत्र, पोमोडोरो, टाइम बॉक्सिंग किंवा अगदी साधं उद्याची यादी आजच लिहिणं मी या आठवड्यात वापरून बघणार आहे. आणि एक अंतिम विचार, जो आपल्या सोर्समध्ये थेट नाही पण मला महत्त्वाचा वाटतो. आपण वेळेच्या व्यवस्थापनावर इतकं बोलतो, पण ऊर्जेच्या व्यवस्थापनाचं काय? एनर्जी मॅनेजमेंट. अच्छा, एनर्जी मॅनेजमेंट. हो, दिवसभरात आपली ऊर्जा पातळी बदलते ना. कधी आपण खूप उत्साही असतो, कधी कमी. हो, बरोबर. तर आपण आपली सर्वात महत्त्वाची, कठीण कामं त्यावेळेत करायचं नियोजन करू शकतो का, जेव्हा आपली ऊर्जा सर्वात जास्त असते, म्हणजे पीक एनर्जी टाईमला? म्हणजे वेळ आणि ऊर्जा दोन्हीचं व्यवस्थापन एकत्र करणं. हो, कदाचित ते जास्त प्रभावी ठरू शकेल. खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा. मोहम्मद अली म्हणाले होते, दिवस मोजू नका, दिवसांना मोजण्यासारखे बनवा. अगदी. कदाचित यासाठी साप्ताहिक पुनरावलोकन म्हणजे वीकली रिसेट रिच्युअल उपयोगी ठरू शकेल. आठवड्याच्या शेवटी थोडा वेळ काढून मागच्या आठवड्यात काय झालं, काय जमलं, काय चुकलं, पुढच्या आठवड्याचे मोठे खडक कोणते हे ठरवणं. हो, हे आपल्याला आपले दिवस अधिक हेतुपूर्ण बनवायला नक्कीच मदत करेल. म्हणजे वेळ व्यवस्थापन हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे. बरोबर. एका दिवसात किंवा एका आठवड्यात सगळं बदलणार नाही, पण योग्य दृष्टिकोन आणि सातत्याने प्रयत्न केले तर आपण नक्कीच अधिक प्रभावी आणि समाधानी होऊ शकतो. वेळ आणि कार्य व्यवस्थापन पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद.